हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. तर कसे सर्व मस्त असतील, मजेत असतील आणि सर्व सुरक्षित असतील. तर चला आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही म्हणता प्रीती काय रोजच बोलून व्हिडिओ दाखवते, तुझं काय रुटीन दाखवतच नाही आहे. तर मी माझं रुटीन पण तुमच्याबरोबर शेअर करते, पण तुम्हाला पण ते रुटीन बघून बघून कंटाळाच येणार आहे. कारण काय तेच धुणं भांडे तेच सर्व. तर मला असं वाटतं की मी जे बोलून व्हिडिओ काढते ते स्तब्ध राहून काढते आणि मला काय माझ्या जे मनात आहे किंवा काय आहे ते मी तुमच्यापर्यंत शेअर करते. आणि तुमच्या पण कमेंट्सद्वारे फीडबॅक खूप छान येतो आहे, म्हणून अजून मला प्रोत्साहन वाटते की मी व्हिडिओ काढावं म्हणून, आणि काढत असते. तर तुम्ही म्हणता प्रत्येक वेळेसच काय ती वह्या पुस्तकं घेऊन बसती, काय प्रत्येक वेळेसच वह्या पुस्तकं घेऊन बसती, तुझं शिक्षण झालं सर्व झालं तरी पण काय कामाच्या ते, असं प्रत्येकाला प्रश्न पडत असन. पण हो, ह्या खूप खूप माझ्या कामाच्या आहेत, खूप माझ्या कामाच्या आहेत. कारण की आपल्याजवळ मनात काही पण येईल, आपण चांगला विचार करा, वाईट विचार करा, काही पण करा आणि आपल्याला खूप एकटं वाटते, एकटं फील होते, आपण बोलू शकत नाही कोणासोबत. तर आपण काही पण लिहून काढू शकतो. तेव्हा आपलं सर्व मन मोकळं होतं, जणू आपण एखाद्याबरोबर बोलतोय, जे कम्युनिकेशन करतोय असं आपल्याला फील होतं. आणि मी ठरवलेलं आहे, तर माझं एक टार्गेट पूर्ण झालेलं आहे. माझं एक बुक पूर्ण कंप्लीट वाचून झालेलं आहे. ते किती 144 पानांचं बुक आहे, 144 पानांचं बुक आहे. तर झालेलं हे वाचून. आणि सकारात्मक दृष्टिकोन हे पुस्तक आहे. मी पहिल्यांदा ह्या पुस्तकापासून सुरुवात केली वाचण्यासाठी, सकारात्मक दृष्टिकोन. ह्याच्या अगोदर पण मी बरेचसे पुस्तकं वाचलेले आहेत, द सिक्रेट वगैरे वाचलेले. त्याच्या अगोदर पण 1-2 कादंबऱ्या वाचलेल्या आहेत आणि त्या पण मी परत वाचणार आहे, कारण काय खूप छान आहेत त्या आणि मी परत त्या वाचणार आहे. तर मला सांगायचं एवढंच की तुमचा खूप छान येतो आहे मला फीडबॅक. तर मला अजून छान वाटतं, अजून मला प्रोत्साहन वाटते. आणि तुम्ही म्हणता की तू एकटी राहते आहे म्हणलं, तरी पण तू एवढी फ्रेश कसं काय, तुला एकटं असं कसं काय वाटत नाही. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, बरेच जण मला विचारतात, तू एकटी राहते, तुला कसं काय करमतं, तू कसं काय टाईम घालवते, तो कसं काय असं करते. तर हो, मी माझा टाईम घालवते. मी माझ्या कशामध्ये टाईम घालवते मी तुमच्याबरोबर आज शेअर करते. तर मी बोलूनच शेअर करते तुम्हाला. मी माझं ते रुटीन दाखवणारच आहे, नेमकं माझं कसं मी टाईम पूर्ण माझं दिवसाचं काय म्हणतात त्याला टाईम टेबल कसं तयार केलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे नक्कीच. आणि प्रत्येकाने ह्या टाईम टेबलनुसार चाललं ना, खरंच लाईफ खूप बेस्ट आहे. आणि खरंच लाईफला वन्स मोर नाही आहे, ना गॅरंटी ना वॉरंटी. आज मी तुमच्याबरोबर बोलते, उद्या मी नसेल पण काय सांगू शकते, मी उद्या नसेल पण सांगू शकले का. जन्म हा आपला आहे, ठीक आहे, जन्म आपण घेऊन आलो की आपल्याला माहिती असतं कधी जन्मणार आहे, काय आहे. आईच्या एकदा पोटामध्ये राहिलं बाळ की आपल्याला त्याचे किती महिने, किती दिवस, किती दिवसाने ते जन्माला येणार हे सर्व माहिती असतं. पण आपला मृत्यू आपल्याला माहिती आहे का, माहिती आहे का आपला मृत्यू, की आपल्या ह्याच वेळेस मृत्यू होणार, एवढ्या तासाने, एवढ्या मिनिटांनी, ह्या दिवशी, ह्या वारी. आहे का तसं? काहीच आपल्याला माहीत नाही आहे. मग तरी पण आयुष्य आपण का जगत नाही आहे. प्रत्येकजण म्हणतोय की मला खूप जगायचं आहे, मला खूप जगायचं आहे, मला खूप जगायचं आहे. आणि एक दिवस शेवटी सगळं जगायचं राहून जाईल आणि आपण नसू पण. तर आपल्यापाशी सर्व काय असेल, पैसा असतील, लोक असतील, सर्व काय असेल, आपल्यापाशी प्रेम असेल, आपलं सर्व काय असेल, पण आपणच नसू. मग तेव्हा कसं म्हणजे काय, आपण काय जगणार आहे मग त्यापेक्षा रोजचा दिवस आलेला हा आनंदाने जगा, हसून घालवा, हसून जगा. आणि जर तुम्ही सकाळपासून हे सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी केल्या ना, तर खूप छान दिवस जातो, खूप म्हणजे खूप छान दिवस. कारण मला माझा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करते. कारण की ज्या दिवशी मी सकाळी उठते, माझे 5:30 म्हणते, 4:30-5ला माझी सकाळ होते, मॉर्निंग होते माझी. आणि तेव्हा मी उठते आणि असं मला नाही का, आज मला खूप सॅड फील होते म्हणल्यावर मग माझा अख्खा दिवस सॅडच जातो, अख्खा म्हणजे अख्खा. मला हसूच येत नाही, कसलंच हसू येत नाही मला. मी कॉमेडीचे जरी व्हिडिओ बघितले तरी पण मला चेहऱ्यावर माझ्या हसू येत नाही, पूर्ण सॅड दिवस जातो. आणि ज्या दिवशी मी सकाळी उठते एकदम फ्रेश वाटतं मला, मी सकाळचे गाणे लावते किंवा मोटिवेशनल व्हिडिओ लावते मी आणि ते ऐकते. तर मला असं एकदम मनातूनच फिलिंग येते की हॅपीची फिलिंग येते. आणि मग माझा त्या दिवशीचा दिवस अख्खा खूप छान जातो, खूप म्हणजे खूप छान जातो. एकदम मला कसंच बोर होत नाही.
म्हणून मग मी ठरवलेलं आहे की आपलं उठायचं आणि फ्रेश व्हायचं आणि आपला मोटिवेशनल व्हिडिओ ऐकायचा आणि तो व्हिडिओ ऐकला ना तर अजून आपण खूप मोटिवेट होतो. म्हणून मग असं सॅड फील व्हायचं कारणच येत नाही. आणि जरी झालं तरी मग आपल्या खरडपट्टी चालू असते आणि मला खरडपट्टी करायला आवडते आणि मी करत राहते आणि करत राहील इथून पुढं पण. आणि आपल्याला बघा, हे लोक बोलणार आहेत ना खूप कमी आहेत खूप. आणि तुम्हाला जर असं माहिती असेल ना की हे लोक आपल्याला मोटिवेट करतात किंवा आपल्याला सांगतात, तर मला नक्की सांगा कमेंट्स करून की कोण असतात ते. आपल्या जवळचे असतात का आपल्या लांबचे असतात का आपले हितचिंतक कोण असतात, मला नक्की सांगा. आपल्याला बोलतात आय कॅन डू इट, आय कॅन डू इट, तू हे करू शकते, तू हे करू शकते. असे किती लोक आहेत आपल्या आसपास, आपल्या सर्कलमध्ये फिरणारे आपल्यापाशी किती लोक आहेत, हे तुम्ही मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि मला आवडेल ऐकायला, कारण की तुम्ही कमेंट्स करून सांगता मला की खरंच प्रीती हे लोक आपल्याला बोलू शकतात. आणि असं किती लोक बोलतात आय कॅन डू धिस, तू हे करू शकत नाही. ह्यांची मला हे सांगा, काय म्हणतात त्याला, मी काउंट करून. आय कॅन डू धिसचे तू हे करू शकत नाही अँड आय कॅन डू इट, हे मला हे लोकांचे फक्त आहेत ना तुम्ही काउंट करून सांगा की हे लोक बोलणारे किती आहेत आणि हे लोक बोलणारे किती आहेत. हे उगाच असं बोटावर मोजण्यासारखे आहेत आणि ते पण एकदम त्यांना वाटतं की खरंच ही जाऊ शकते पुढे आणि हिने जावं, आणि ते एकदम मनापासून प्रयत्न करत असतात की आणि ते सारखं सारखं आपल्याला वाक्य रिपीट करतात किंवा आपल्याला सांगतात आणि ते सुद्धा आपल्याला भाग पाडतात की हे वाक्य तू रिपीट कर, हे वाक्य तू रिपीट कर. आणि आपण जेव्हा ते करायला सुरुवात करतो तेव्हा आपण खरंच काहीतरी गाठण्याचा प्रयत्न करतो आणि गाठतोच ते. आपल्याला जे करायचं ते करतोच. आणि मी अजून असं काय अचिव्हमेंट केलेली नाही आहे मोठी किंवा अजून म्हणजे केलेली नाही आहे, पण मी करणार आहे आणि करायची आहे. आणि मला तेवढा आत्मविश्वास आहे की मी तिथपर्यंत जाणारच आहे म्हणून. आणि तुम्ही आहेत माझ्यासोबत, तुम्ही मला एवढं प्रोत्साहन देते की प्रीती हे तू करू शकते. आणि ऑपॉर्च्युनिटी आपल्याला एकदा येते, आपला दरवाजा ठोकवते, आपण ती घेतली पाहिजे, आपण ती पडताळून पाहिली पाहिजे की बाबा नेमकं काय आहे काय नाही. आपण न सांगताच न हे करताच आपण डायरेक्ट त्याला विरोध करू शकत नाही की नाही मी हे नाही करू शकत, मला नाही ह्याच्यावर विश्वास, मला नाही त्याच्यावर विश्वास. आपण असं करू शकत नाही. तुम्ही कोणती पण तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी येऊ द्या, पहिल्यांदा तुम्ही ती पडताळा. आणि आता मी ज्याच्यावर वर्क करते ना मी त्याचाच अनुभव सांगते आणि ते मी ज्याच्यावर वर्क करते ते तुम्हाला मी नक्की सांगेन. आणि त्याचा फीडबॅक खूप छान आहे आणि तुमच्याबरोबर पण मी नक्की शेअर करेन. पण पहिल्यांदा अजून मला थोडासा अनुभव येऊ द्या, मला थोडासा आलेला आहे म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि करत राहील. कारण की मला आवडतं, मला असं वाटतं मी चालली आहे ना पुढं तर माझ्याबरोबर अजून पण माझ्याबरोबर 2 नाही 4 नाही 6 नाही 8 नाही 10 असे प्रत्येक लोक पुढं जावं. असं नाही की आपण स्वार्थी मनाने कधीच कोणती गोष्ट करत नाही आणि करणार पण नाही की बाबा फक्त मलाच मोठं व्हायचं आणि मलाच हे व्हायचं आहे, असं कधीच नाही. म्हणून मला त्याचा थोडासा अनुभव आलेला आहे म्हणून मी तो तुमच्याबरोबर शेअर करते आणि इथून पुढं पण नक्की करत राहील. आणि मला छान वाटतं तुमच्याबरोबर कम्युनिकेशन करताना. तुमचं मला कमेंट्सद्वारे येतं आणि मी त्याला रिप्लाय पण देते. आणि जर मला काय वाटलं की बाबा नाही हे जर मला त्रास होतो ह्या गोष्टीचा तर मी ते डायरेक्ट रिमूव्ह करून टाकते. आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो ना ती गोष्ट खरंच रिमूव्ह केली पाहिजे. खरं म्हणजे खरंच रिमूव्ह केली पाहिजे. आपण ना त्याला कवटाळून धरलं पाहिजे, बाबा मला ह्या गोष्टीचा त्रास होतोय मग मी त्याला कवटाळून धर, कोणतीही असू द्या. कारण काही सुख दुःख कोणतेच राहणारं नाही आहे, इथं कोणत्याच गोष्टी राहणाऱ्या नाही, सर्व गोष्टी इथून निघून जाणार आहेत. मग आपण का त्या गोष्टीला कवटाळून बसायचं, दुःखाला कवटाळून बसायचं का सुखाला कवटाळून बसायचं, तुम्हीच ठरवा. मी तर कशालाच कवटाळून बसत नाही. जो दिवस आलेला आहे तो मला हसायला आलं मी हसते, रडायला आलं रडते. त्या गोष्टी मी करायच्या त्या करते. पण आता कवटाळून बसायचं मी सोडून दिलं आहे. आणि कोणत्याच गोष्टीचं आपलं आयुष्य आपण जगा, टाईम घालवा आपल्या स्वतःमध्ये, ना की इतरांमध्ये. की कुणाचं काय चाललंय कुणाचं काय चाललंय, मी हे पुढं चाललंय मग मी ह्याला खेचण्याचा कसा प्रयत्न, का त्याला तुम्ही खेचताय, नका ना खेचू. त्याच्या त्या पद्धतीने पुढं चाललाय, तुम्ही तुमच्या पद्धतीने पुढं जावा, त्याचं अनुकरण करा. बाबा त्याने कसं काय तो पुढं गेलाय. मी मोटिवेशनल गोष्टी ऐकते ना तर मी त्याच गोष्टी ऐकते. मला खरंच आता रसच राहिला नाही, मी ही सिरियल बघते मी ती सिरियल बघते नाही. मी अगोदर एवढे गुरफाटून गेले होते ह्या सिरियलांमध्ये, ह्या म्हणजे कहाण्यांमध्ये की त्याचा आपल्याला काहीच फायदा नाही आहे.
त्या काल्पनिक कहाण्या आहेत आणि त्याचा आपल्याला काहीच फायदा नाही. आणि त्या कहाण्यांमध्ये मी पूर्ण गुरफटून गेलते. एक वेळेस तर असा आला होता आमचा, म्हणजे आय थिंक 2009-10 साली हे होतं, सिरियल होती प्यार को क्या नाम दो. कोणाकोणाला माहिती मला कमेंट्स करून सांगा. तर तुम्ही कितवीला असेल, 2010ला 7वीला 8वीला असेल आय थिंक. आणि तेव्हा ती सिरियल आली होती आणि शेवटचा एपिसोड होता. आमच्या शेतामध्ये घर, आणि शेतामध्ये घर, आणि आमचा तेव्हा आकड्यावरच्या लाईट होते, मीटर वगैरे काय नव्हतं, आकडा टाकायचा मग लाईट येणार. पाऊस मरणाचा चालू, आणि आम्ही आकडा टाकायला कुठं, आमच्या शेतामध्ये 1-1.5-2 किलोमीटर तिथं आम्ही वायरी पूर्ण तुटलेल्या. तेव्हा परिस्थिती नव्हती, एकच केबल आणायची, वायर घ्यायची, तुकडे वायरींचे एवढे, आणि तिथं आम्ही आकडा टाकायला. मग आम्ही तिथून आकडा टाकला, लाईट आणली कसल्याही परिस्थितीने, 10-11 वाजता आम्ही ती सिरियल बघितली. तर का शेवट होता. मग काय झालं ते शेवट बघून, काहीच नाही झालं, पण तेव्हा काही माहितीच नव्हतं. आणि त्याच्यात आम्ही म्हणजे आम्हाला करंट लागला असता, आम्ही म्हणजे काही पण होऊ शकलं असतं, पण तरी पण आम्ही ती रिस्क घेतली. तर का, की सिरियल पाहिजे म्हणून. मग पण काहीच त्याचा फायदा नव्हता. आणि जर आपल्या ह्या काही गोष्टींचं, म्हणजे मला उदाहरण सांगायचं म्हणलं, मी यासाठी सांगितलं की आपल्याला ज्या गोष्टींचा फायदा होतो मग त्याच्यासाठी का नाही आपण रिस्क घ्यायची. घेतलीच पाहिजे रिस्क, कारण की रिस्क घेतल्याशिवाय आपण काहीच गोष्टी करू शकत नाही. जर स्वतःलाच म्हणलं की मी नाही करू शकत, आपण करूच शकणार नाही. पण तुम्ही आत्मविश्वास, कॉन्फिडन्स एवढं ठेवा ना की मी ती गोष्ट करूच शकते. मी ह्या पृथ्वीवर जन्माला आले ना, म्हणलं मी ती गोष्ट करूच शकते आणि मी ती गोष्ट करणारच आहे. एवढा कॉन्फिडन्स तुम्ही ठेवा, तुम्ही सर्व गोष्टी अचीव करू शकता. सर्व गोष्टी अचीव करू शकता. मी स्टेप बाय स्टेप चाललेला आहे, आणि स्टेप जरी माझ्या स्मॉल असल्या ना तरी माझा ड्रीम बिग आहे, बिग. मला आत्ता समजलेलं आहे, अजून वेळ गेलेली नाही आहे, खूप कमी वयात समजलेलं आहे. म्हणून मला अजून माझ्यावर एकदम असं प्राऊड फील होते की बाबा मला समजले म्हणून, कमी वयात काय. म्हणून मी माझे ड्रीम आहे ते तर करणारच आहे पूर्ण, आणि तुमच्याबरोबर शेअर करता करणार आहे. आणि तुमचा फीडबॅक खूप छान येतो आहे मला, आणि देत राहत असाच. माझं कुठं काही चुकत असेल ते पण मला सांगा, मी नक्की ते सुधारण्याचा प्रयत्न करेन. कारण की माझी चूक मला सुधारायची आहे. मला ना की अजून मला गिल्ट फील वाटणार आहे किंवा मला काही कमीपणा वाटणार, बाबा ह्यांनी माझी ही चूक दाखवून दिली आहे म्हणून मला त्याचा कमीपणा वाटतो आहे, असं अजिबात होणार नाही. अजिबात म्हणजे अजिबात. आणि तुम्हाला जाणवलं पण असं प्रत्येक गोष्ट सुधारती आहे म्हणून, प्रत्येक सुधारलीच पाहिजे, असंच मला एवढंच वाटतं. म्हणून ज्याचा आपल्याला फायदा आहे ना त्याची रिस्क घेतलीच पाहिजे. जेव्हा 2010 साली आम्ही ती रिस्क घेतली होती, पावसामध्ये आकडा टाकायला गेलो होतो, त्याचा काहीच फायदा नव्हता. म्हणून मी आता फक्त ठरवलेलं आहे, बुक वाचायचे आणि मोटिवेशनल व्हिडिओ ऐकायचे. आणि माझं जे काय आहे ते मी डेली रुटीन ते करते फॉलो. आणि मी एवढी दिवसभर फ्रेश कशी राहते तर ते तुम्हाला नक्कीच उद्या व्हिडिओमध्ये समजेल, नक्की समजेल. मी माझं पूर्ण रुटीन तुम्हाला दाखवाल की मी माझं टाईम मॅनेजमेंट कसा करते. आणि टाईम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. टाईम मॅनेजमेंट जर आपण टाईम मॅनेजमेंट करायला शिकलो ना तर सर्व गोष्टी अचीव करू शकतो. सर्व, असं कोणतीच गोष्ट नाही की ती अशक्य आहे. सर्व गोष्टी शक्य आहे. सर्व तुम्ही करू शकता आणि करत आहात. आणि मला खूप बोलणारे आहेत, आय कॅन डू इट. खूप माझे पप्पा पण मला बोलायचे की माझे पप्पा मला पित्री बोलायचे. मला सगळे लाडाने माझी मम्मी पप्पा पित्रीच बोलतात, दीदी माई समेत सर्वजण. आणि सर्वांचा मला सपोर्ट आहे भरपूर की तू ही गोष्ट करू शकते. आणि माझ्या पप्पांचं खूप मोठं ड्रीम होतं की तू खरंच काहीतरी करून दाखवशील म्हणून. आणि त्यांना मला माझ्यावर एवढा आत्मविश्वास होता की माझी पित्री काहीतरी करणार आहे म्हणून, नक्की करणार आहे आणि करत असते. कारण की आता माझे पप्पा जेव्हा आजारी होते तर मला ते अगोदरच्या यूट्यूबचं पेमेंट यायचं. मी ते यूट्यूब चॅनल सोडलं. माणसं एवढं प्रयत्न करतात बाबा माझं यूट्यूब चॅनल कधी ग्रो होईल, मी कधी हे करल. पण मी तो एवढा मोठा माझा यूट्यूब चॅनल 14K लोकांचा, मी तो चॅनल सोडून दिला आणि दुसरा केला. कारण की मला आत्मविश्वास होता की माझा दुसरा चॅनल पण लवकर ग्रो होणार आणि मी ते करू शकते. म्हणून मला काहीच वाटलं नाही, मी सोडून दिला तो आणि दुसरा केला आणि पटकन ग्रो झाला, मॉनिटाईज झाला. आणि आता सर्व त्या गोष्टी होत आहेत, मला सर्व यूट्यूबवरनं भेटत आहे. आणि माझ्या पप्पांचा तेव्हा पण माझ्यावर विश्वास होता. जेव्हा पप्पा आजारी पडले, जोपर्यंत पप्पा आजारी नव्हते तोपर्यंत
आम्हाला बॅलन्स टाक, जे मागल ते. कारण काय वडिलांकडेच भेटतं, जे आपण मागन ते वडिलांकडेच भेटतं. की पप्पा हे पाहिजे, काही पण करतील ते, स्वतः काही पण करतील, पण आपल्याला देतील आणून. आणि जेव्हा पप्पा आजारी पडले तेव्हा मी पप्पांना दर महिन्याला बॅलन्स मी टाकायचे. पप्पांचा बॅलन्स संपला. एक दिवस असा आलता की आता व्हिडिओ खूप लॉंग होतोय, मी ते स्टोरी तुम्हाला नक्की नंतर सांगाल. अक्षरशः डोळ्यातच पाणी येईल. कारण काय तर एवढे इमोशनल झाले होते मी. आणि आता मी ते हे नाही करू शकत आहे तुमच्याबरोबर, आता नाही शेअर करू शकत. व्हिडिओ पण खूप लॉंग होईल आणि ती स्टोरी मी तुम्हाला निवांत सांगाल की एका वडिलांचा शब्द आणि आपलं आयुष्य खूप बदलून जातं. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.